नमस्कार. तर संहिता क्रिएशन प्रस्तुत आज जो कार्यक्रम झाला, स्मृती जागर झाला वारसा विवेकाचा, तर त्याबद्दल तुम्ही प्लीज 2 शब्द सांगा. कसा वाटला कार्यक्रम? एकतर हे सगळं बोलत असताना पहिल्यांदा माझी ओळख सांगितली पाहिजे. माझं नाव बजरंग सोनवणे आणि मी गांधीयन ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. गेली अनेक वर्ष गांधी विनोबा जयप्रकाश या विषयावरती सर्वोदय मंडळाचा सर्व सेवा संघ ही अखिल भारतीय गांधीची जी मातृसंघटना आहे त्याचा मी राष्ट्रीय पातळीचा कार्यकर्ता आहे. तर मला या संदर्भामध्ये ॲक्च्युअल मला अचानक उभा केलेले आहे, पण हा कार्यक्रम जो झाला आहे हा कार्यक्रम जनमानसात जोपर्यंत जाणार नाही, याच्यात आलेले सर्व जे लोक होते ते आम्ही एकमेकाला ओळखणारे लोक होतो. त्यामुळे आम्ही हा विचार मानतो म्हणून होतो. पण जे लोक हा विचार मानत नाहीत त्यांच्यापर्यंत ताकदीनं हा विचार नेणं, कारण जोपर्यंत विचार आपण ताकदीनं ज्यावेळी घेऊन जातो त्यावेळी त्याला जो होणारा विरोध, तो विरोध आधीच्या लोकांनी स्वतःचा प्राण बलिदान केलं आणि तो विचार नेला लोकांपर्यंत. ते घाबरले नव्हते. आता मी बघतो की त्यांना वाईट वाटेल, त्यांना असं होईल, त्यांना ही जी काय सहानुभूतीपूर्वक भीती जी आहे ही मला कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा दिसते आणि ती असू नये. मला असं म्हणायचं आहे की निर्भयपणे आपला विचार जे लोक ऐकत नाहीत त्यांच्यापर्यंत तो विचार गेला पाहिजे. मी ह्याच्यातून हे शिकलो आहे आजच्या कार्यक्रमातून. आणि ज्या पद्धतीनं निरंजन टकलेंनी घेतलेले, म्हणजे ज्या पद्धतीने आत्तापर्यंत ते जगलेत, तर मला असं वाटतं की मला त्यांच्यामध्ये तो गांधी दिसतो की जो दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरुवातीला ज्या पद्धतीनं गांधीनं मार खाल्ला त्यांचा, आणि मला त्याच्यातला तो एक छोटासा रूप मला निरंजन टकलेंमध्ये दिसला. आज मी खरं तर त्यांचा अनेक वर्ष झालं फॅन आहे. आणि आजची जी मुलाखत, आज कार्यक्रम, हे तिकीट घेऊन सुद्धा लोक निघून जातील पण लोक कंटिन्यू बसून होते हॉलमध्ये. तर हा खरं तर संहिता क्रिएशनला मिळणारं फार मोठं क्रेडिट आहे आणि हा कार्यक्रम त्यांनी कंटिन्यू चालू ठेवला पाहिजे. थँक्यू सो मच.